दादा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 12-13 वर्षापूर्वी सोडला आणि त्याचं कारणही होतं असं की माझी सिनियरिटी डावलली गेली होती तिथे आणि नंतर साहेबांना प्रत्यय आला सिनियरिटी डावलली त्याचं काय झालं त्याचं हां तर एकंदरीत पण दादा मी मनाने कुणापासून दूर नाही गेलो. या व्यासपीठावर कुणाही माणसाला विचारा माझ्याजवळच त्यांचं होतं वास्तव्य. मी अत्यंत साहेबांसारखं जगायला बघतो नेहमी. म्हणजे कसं की कुठल्याही आपल्या विरुद्ध कोण असू नये त्याला काय म्हणतात मराठीत अजातशत्रू. आणि तसंच माझं हे असल्यामुळे मी पटकन तटकरे साहेबांच्या प्रेमात पडलो परत आणि मी राष्ट्रवादीवासी झालोय. साहेब तटकरे साहेबांचं सांगायचं आहे असं मी प्रथम आता तटकरे साहेबांना सांगायचं अशोकदादा साबळे यांना नमन करतो. माझे मित्र माणिक जगताप यांना नमन करतो. ज्यांनी मला मार्ग दाखवला ते ज्यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही मार्गक्रमण करतोय ते अशोकदादा साबळे आणि ज्यांनी मला जगण्याची कला शिकवली तेव्हा मित्र माणिक जगताप या दोघांच्या यांना वंदन करतो पहिलं. आणि मी तटकरे साहेबांबद्दल 2 मिनिटं सांगतो. आणि बॅरिस्टर अंतुले साहेब जे आमच्या सर्वांचेच गुरु आहेत तिथे राजकीय व्यासपीठावर असलेल्या सर्वांचेच गुरु आहेत आणि जे आमचे दैवत होते आद्य ते आमचे अंतुले साहेब यांना नमन करतो. आणि तटकरे साहेबांबद्दल थोडं सांगतो. साहेब तटकरे साहेब मी व्यवसाय पहिला टाकला डांबरीचा डांबर प्लॅन्टचा. त्यावेळेला मला माझ्या उद्घाटनाला तटकरे साहेब सपत्नीक आणि जयंत पाटील आणि माणिक जगताप हे आले होते. त्यावेळेला मी भाषणात बोललो होतो तटकरे साहेबांकडे अशी कला आहे की ते परिस्पर्श आहे त्यांच्या हाताला. एखाद्या दगडाला ते सोनं बनवतात आणि पण त्यांना उलटी पण कला देवाने दिलेली आहे की ते सोन्याला दगड पण बनवतात. ही अनुभूती मला आलेली आहे 3 वेळा दादा. 3 वेळा त्यांनी मला इलेक्शनला पाडलेलं आहे. एक वेळा जिल्हा परिषदेला, एक वेळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाला आणि एक वेळ आमदारकीला विधान परिषदेला. त्यामुळं मला आता का अनुभूती घ्यायची नाही आहे. मला आता परिस्पर्श त्यांचा पाहिजे आहे. तर तटकरे साहेबांनी मला नेहमीच दादा आमचे पक्षभेद झाले मतभेद झाले पण मनभेद कधी झाले नाही. म्हणूनच आम्ही इतक्या एकमेकांजवळ राहिलो. तटकरे साहेबांच्या ते नेहमीच मला मदत करत आले. ते उदाहरण सांगायचं झालं दादा मला कोविड झालं होतं आणि फार म्हणजे अंतिम स्टेजला होतो मी आणि मला हॉस्पिटल मिळत नव्हतं दादा. माझ्याबरोबर मी शिवसेनेत होतो तेव्हा शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी प्रयत्न केले किंवा ह्याला हॉस्पिटल द्या पण त्या मला उभं पण करत नव्हतं हॉस्पिटलमध्ये. अक्षरशः उभं करत नव्हतं बाहेर हाकललं त्यांनी. आणि अशा परिस्थितीत तटकरे साहेबांचा एक माणूस आला. तटकरे साहेबांनी फोन केला निघालो गाडीतनं. साहेबांना साहेब मी असं कोविडने हे पडलं बोललं अरे काय बोलतोस काय. मग त्यांनी त्या माणसाला सांगितलं की राजूला लगेच ऍडमिट करून घे राजू जगला पाहिजे काही करून. हे त्यावेळेला मी शिवसेनेत होतो दादा आणि कट्टर विरोधक होतो तटकरे साहेबांचा. हे लक्षात घ्या की तरी सुद्धा तटकरे साहेबांनी एवढं आमचं प्रेम आमचं जे अंतरीचे धागे होते हे जुळलेले होते. त्यामुळे मी जिवंत आज आहे तर त्यांच्यामुळे आहे हे मी प्रामाणिकपणे सर्वांसमोर सांगू इच्छितो. तर तटकरे साहेबांनी नेहमीच मला मदत केली साहेब दादा की त्यांनी मला ती शाळेची आमची जागा होती ती 12 वर्ष आमचं काम चाललं. शाळेत कॉलेजला आपण जिथं उद्घाटन केलं ते आपले पवारसाहेब असताना अर्ज दिला आणि 12 वर्षांनी म्हणजे सरकारी काम 12 महिन्याचं 12 वर्ष थांब तसं झालं. नारायण राणे साहेब असताना तटकरे साहेबांनी ती आम्हाला जागा मिळून दिली. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी एका कॅम्पसमध्ये 7 कॉलेज आम्ही चालवतात तिथं. आणि आता आमची कॅपॅसिटी संपलेली आहे कारण की आता आपल्याला नवीन नियम आलेले आहेत. नवीन सगळे हे आहेत की प्रत्येक शाळेला तुम्हाला 1.5 एकर जागा लागते प्रत्येक नवीन युनिटला. आणि आमच्या डोक्यात बरेच काय इथं करायचं आहे. आमच्या डोक्यात इथं फिजिओथेरपीचं कॉलेज काढायचं आहे. आमच्या डोक्यात BHMS BAMS आम्ही कारण की आम्ही मेडिकल MBBS काढू शकत नाही एवढी आमची ऐपत नाही आहे अवकात पण नाही आहे. आम्ही BHMS BAMS हे कॉलेज काढायचे आहेत आम्हाला. आणि आम्हाला सर्वात माझं शेवटचं आणि अंतिम माझं ध्येय आहे की मला इथं माणगावमध्ये एक मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल काढायचं आहे. आम्हाला सर डॉक्टर दादा इथं अटॅकाला इंजेक्शन देतात आणि डॉक्टर पाठवतात आम्हाला मुंबईला. जगला तिथं मध्ये कुठे गचकलं तर काही सांगता येत नाही. रस्ते त्यात असे आहेत. हां तर आम्हाला मारायचं इथंच आहे म्हणून आम्हाला इथंच हॉस्पिटल चांगलं काढायचं आहे. आमची इच्छा ती आहे अंतिम इच्छा आहे ती माझी. काय माझं वय वर्ष 60 झालं आता 60 आता
पुढं काय माझं आता फार काय माझं काय कार्य करण्याचं हे राहिलेलं नाही आहे, उमेद राहिलेली नाही आहे. तरी माझं ती शेवटची एक इच्छा आहे, त्यासाठी आपण आशीर्वाद द्यावे आणि सहकार्य करावं. तटकरे साहेब आहेतच. तटकरे साहेब असल्यानंतर काय आम्हाला कमी पडेल असं वाटत नाही आहे. आपण मगाशी सांगितलं 3,500 कोटीचा निधी जर एका स्मारकाला देऊ शकतात, तर आम्हाला काय 5-50 कोटीचा निधी काय आम्हाला हॉस्पिटलसाठी द्यायला काय त्यांना काही जड नाही आहे. तिसरी गोष्ट दादा, मी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करते. त्यामध्ये प्रवेश करण्याचं कारणही लोकांना कळलं पाहिजे. कारण की लोक बोलतील आता शिवसेनेत होता, अचानकपणे तू आजच्या इकडे काय याला शिवसेनेत मोठं पद दिलं होतं, मला प्रवक्ता पद दिलं होतं. जे 11-14 प्रवक्ते त्यातला मी एक होतो. राष्ट्रीय कार्यकारिणी त्यांचा सदस्य होतो दादा. पण मला ते कामच दिलं गेलं नाही. नुसता म्हणजे पद दिलं पण काम दिलं नाही. ही सर्वात मोठी माझी तक्रार आहे. माझ्या मनात माझ्या ताकद आहे, ऊर्जा आहे, माझ्याकडे सगळं आहे, पण मला कामच दिलं गेलं नाही. दुसरी गोष्ट, आता मी 20 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सदस्य होतो. तटकरे साहेबांनी मी एका वेळा आम्ही 92ला निवडून आलो, सोबत निवडून आलो आणि त्यानंतर 20 वर्ष सलग मी त्याच वर्गात राहिलो. ठीक आहे, माझी काही हरकत नाही त्या गोष्टीला. अभ्यास पक्का झाला माझा. आता प्रशासनावर अनुभव झालेला आहे मला. तर आणि त्यानंतर मी दादा आमचे आमदार होते 10 वर्ष, आपल्या सोबतीनं होते. म्हणजे राजकीय मला थोडासा पार्श्वभूमी आहे. असं असताना सुद्धा मला आवश्यक ते पद नाकारलं गेलं जिल्हा परिषद त्या शिवसेनेमध्ये आणि मला भेट पण घालून दिली नाही. आमचे नेते होते शिंदे साहेब, त्यांच्याबद्दल मला काही तक्रार करायची नाही आहे. त्यांनी मला नेहमी प्रेमच दिलं, त्यांच्याबद्दल कुठलीच तक्रार नाही. परंतु त्यांच्यापर्यंत पोचूनच दिलं नाही आणि जाणीवपूर्वक पोचून दिलं नाही, म्हणून तर मी हा पक्ष त्याग केला आहे. आणि आता मी तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आम्हाला सर्वांनी मान्य करून घ्या ही माहिती आपल्याला विनंती करतो. आपण सर्वांनी मला सामावून घ्या. मी काय म्हणतात, सुबका लावटा श्याम काया, तो आलोय मी आता परत. तर आणि दादा तुम्हाला मी खात्री देतो, आता मी आलो ना परत, 4ही जागा जिल्हा परिषदेच्या माणगाव तालुक्यातल्या ह्या आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच. आणि पंचायत समिती सुद्धा जी आम्ही घालवली ती मागच्या वेळेला, आणि 4ही जागा आमच्या नव्हत्या इथे, 4ही जागा आम्ही जिंकणार हे तुम्हाला गॅरंटी देतो. नाही जिंकल्या तुम्हाला तोंड दाखवणार नाही अगदी. हां, तर हे तुम्हाला सांगत असं एवढा आत्मविश्वास आहे मला एवढ्या आशीर्वाद द्यायला आपण सर्व लोक आलात ना, मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. दादा आमची नगरपालिका आम्ही इथे निवडून आणली तेव्हा आम्ही संघर्ष केला आणि आमचं थोडंसं डायलॉगमध्ये थोडंसं आमचं हे झालं. उदय सामंतांनी आमचे डायलॉग होऊन दिले नाहीत म्हणून आमची निवडणूक लागली नाही. तर त्याच वेळेला ही युती होत होती दादा. तटकरे साहेबांनी दिलेला प्रस्ताव मी मान्य केला होता, पण त्यांच्यापर्यंत माझा निरोप पोचला नाही म्हणून ती निवडणूक झाली. निवडणूक झाल्यामुळं जर काय आलं, अंतर पडले मनामनामध्ये आणि ते गोंधळ झाला जरा. परंतु आता तो गोंधळ दूर झालेला आहे आणि आता एकतर्फी जरा इथं सगळे एकच फक्त आमचा सदस्य आमच्या बाहेर आहे आणि बाकी 17पैकी 16 सदस्य आता आपले झालेले आहेत. प्रश्न आहे. आणि आता राहिलेला फक्त आता तिथला विकास आहे आमचा, तो फक्त तुम्ही आता 2-4 प्रश्न मी मांडतो. आमचं STP प्लॅनचं दादा हे प्रकरण अगदी ते म्हणजे तुमच्या सबसिडीसारखं आलं, मंजूर होणार झालं आणि ते वरनं ते त्या सापाच्या तोंडात गेलं, ते परत खाली आलं काय. तर ते आमचं STPचं 99 कोटीचं हे मंजुरीच्या अंतरावर, म्हणजे काही कागद कुठलाही देणं बाकी नाही दादा. कमी मीटिंगमध्ये झालं, सगळं झालेलं आहे. लोक म्हणतात तुम्ही पक्ष बदलला तुमचं काम होणार नाही, पण आम्हाला खात्री आहे, तटकरे साहेबांना तुमच्यावर विश्वास आहे. 100% तुम्ही आता त्याचा काहीतरी मला निकाल द्याल लवकरात लवकर STP प्लॅनचा. कारण की आमच्या इथं आता नवीन विकास आराखडा आम्ही मंजूर करून घेतलेला आहे. नवीन विकास आराखडा मंजूर घेतला आहे आणि त्यानंतर जे रस्ते करायचे आहेत ते STP प्लॅन झाल्यानंतरच होऊ शकतात. पुन्हा रस्ते केल्यानंतर पुन्हा तो उकडायचं ते काय ते चुकीचं ठरेल. STP प्लॅनचे आमचं 99 कोटीचं पार्टली गेलेलं आहे. एकूण 140 कोटीचा आमचा एकूण तो प्रस्ताव आहे. ते आपण जर लक्ष देऊन आपण करून घ्यावं. दुसरं आमचं महत्त्वाचं काम म्हणजे माणगाव शहराचं आमचं आराध्य दैवत वाकडाई मंदिर या रस्ता दादा बरेच वर्ष दुर्लक्षित झालं, आमच्याकडनं दुर्लक्षित झाला. आम्ही त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं इच्छा आहे मला. म्हणून मला ते दादा आम्हाला ते कुठल्याही परिस्थितीत आपण ते 1 कोटी रुपये लागतील. 1.5 किलोमीटर रस्ता आहे, थोडंसं वाइंडिंग करायचं आहे. आमच्या सर्वांचं आराध्य दैवत आहे, गावाचं आराध्य दैवत आहे आणि गावातलं प्रत्येक लोकांची श्रद्धा आहे त्या ठिकाणी. आपण ते मंजूर करावं अशी विनंती करतो.
दुसरी गोष्ट आता आपण आपल्या हाताने एक भूमिपूजन केलं होतं माणगावला नाट्यगृहाचं. ग्रामपंचायत असताना आपण भूमिपूजन केलं होतं. ग्रामपंचायत असताना नाट्यगृह होत नाही कुठे मंजूर, आपण केलं ते मंजूर आणि ते काम माझ्या कंपनीने केलेलं आहे आता. परंतु ते काम आता फक्त ठोकळा झालेला आहे. 18 कोटी रुपये त्यासाठी पाहिजे आहेत ते नाट्यगृह पूर्ण करण्यासाठी. तर आपल्याला ही विनंती आहे. आता त्यानंतर दादा एक महत्त्वाचा प्रश्न आपला की आपला जो भादावचा जो आमचा पूल आहे त्यासाठी आम्ही विनंती केली होती मागच्या वेळा आपण आले ते तेव्हा, परंतु ते काय मला काय दिसलं नाही कुठे ह्याच्यामध्ये आपल्या बजेटमध्ये दिसला नाही आहे. तो जो झाला तर पॅरलल याला रस्ता होऊ शकतो आपल्या हायवेला आणि बरीचशी समस्या हायवेची सुटू शकते. बरंचसं म्हणजे माणगावपासून ते 10 किलोमीटर मागे आणि 10 किलोमीटर पुढे ह्या ठिकाणी ते रस्ते बायपास निघतात सगळे, तर ती एक होऊ शकतं. तर तेही विनंती आहे मला. आपल्याकडे आता कसं आहे आमचं अंदाज मागू काय किती मागू झालं आहे आणि किती झालं आहे असं झालं आहे. तुम्ही आलेत आपल्याकडे आमच्याकडे आज, तर ते एक आमचं एक महत्त्वाचं काम आहे. आपण जे मंजूर केलेली कामं आहेत दादा त्याचा पाठपुरावा व्यवस्थित होणं आवश्यक आहे. अजून त्याचं टेंडर निघालेलं नाही आहेत. आपण जे आता कामं मंजूर केली ती जी माणगाव बायपासला एक केलं आणि 2 अंतरची केली आणि इंदापूरची 2 केली. त्याचा आपण अनेक मिटिंग घेतल्यात. आणि महत्त्वाचं सर्वात नाही दादा जे आपल्याला मी विनंती केली होती, आपण आले होते त्या इकडे आनंद भवनला आमच्या बंधूच्या हॉटेलला आणि त्या ठिकाणी आपली जी मिटिंग झाली ती त्यामध्ये आपण सांगितलं होतं की जेव्हा ते कमिटीची निर्णय असा आहे तर निर्णयच दादा आम्हाला मान्य नाही आहे. कमिटीचा निर्णय आम्हाला मान्य नाही. एवढ्यासाठी लोणेरचं काम पुरं झाल्यानंतर आम्हाला लोणेरचं काम झाल्यानंतर आमच्या रस्त्याला जर तुम्ही वर्क ऑर्डर देणार असाल तर आता ते काम 27 सालापर्यंत 27 एंडपर्यंत गेलं आणि ते जर आपण जर आणखी जर एक्सटेन्शन बघितलं तर 28 सालापर्यंत जाईल. तोपर्यंत आम्हाला जीव गुदमरून झालं दादा. माणगावमध्ये चालू शकत नाही अशी परिस्थिती आहे. 2-3 तास माणगावमधनं पास व्हायला लागतं ट्रॅफिक. कुणालाही विचारायचं मी सांगतोय कुठं नाही की 2-3 तास लागतात. तर मी त्यांना सांगितलेलं आहे 18 तारखेला मी त्याचं आंदोलन करणार आहे आणि ते मी व्यासपीठावर शिवसेनेत असताना डिक्लेअर केलं होतं आणि ते शिंदे साहेबांची उपस्थितीत डिक्लेअर केलं होतं. तटकरे साहेबांनी सांगितलं तुला वेळ आणून देणार नाही. माझ्या वेळ आणून न द्यावी. त्यांनी ही विनंती आहे की ते वर्क ऑर्डर ती मिळावी आणि पहिलं काम ब्रिजेसचं व्हावं. त्या ब्रिजेसचं काम आहे ते शेवटी त्यांनी केलं तर ते 3 वर्ष काय आमच्या रस्त्याचा उपयोग येणार नाही. ब्रिजेसचं काम त्या बारचाटमध्ये पहिलं घ्यावं त्यांनी आणि वर्क ऑर्डर ताबडतोब द्यावी त्यांनी, ही विनंती आहे. अन्यथा दादा मला आंदोलन करणं म्हणजे मला नाही तर माझ्या शब्दापासून मी दूर गेल्यासारखं होईल. म्हणून मी आपल्याला सांगतो की विनंती आहे मला की त्या आंदोलनापासून तुम्ही वाचू शकता मला. तर नाही तर ह्या माणगावकरांना वाटेल मी फसवलं त्यांना नाही ना. तर ह्या विनंती मी तुम्हाला सगळ्या केलेल्या आहेत. माणगावची पूर्वरेषा आहे ब्ल्यू लाईन दादा. ब्ल्यू लाईन जी आहे महाडला अख्खा महाड शहर अख्खं पाण्याखाली गेलं तेव्हा माणगावात 1 इंच सुद्धा पाणी नव्हतं दादा. 1 इंच सुद्धा पाणी नव्हतं आणि माणगाव शहर संपूर्ण ब्ल्यू रेषा दाखवलेली आहे. तर कुठे बांधकाम करू शकत नाही अशी परिस्थिती झाली आहे दादा. तर आम्हाला ते ब्ल्यू रेषांचं पुन्हा सर्वे करून आणि जे काय असेल ना परिस्थिती ते परिस्थिती आम्हाला त्यांनी द्यावी. ब्ल्यू रेषा आखून जी खरी परिस्थिती आहे ना त्यांनी आपलं वरना सर्वे केले ड्रोननी आणि ती ब्ल्यू रेषा आखलेली आहे. तर ते न करताना परत पुन्हा सर्वे व्हावे विनंती आहे. मी आता फार बोललं असं मला संकेत मिळाला आहे पाठीमागला, तर मी आता माझं भाषण थोडंसं थांबवतो. आणि दादा आपण आलेत, मला माझ्या प्रवेशासाठी आपण आलेत आणि मला धन्य केलं आज. एवढे आपण लोक आलेत, व्यासपीठ एवढं भरलेलं आहे आणि एवढे खाली लोक आहेत. लोक अजूनही येत आहेत. मला आशीर्वाद दिला. मी पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार करतो आणि मला सामावून घ्या तुमच्या पक्षात एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. दादा मला काम द्या काहीतरी असं मी विनंती करतो. धन्यवाद साहेब. नक्कीच आपलं. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.